बातमी कराडमधून आहे। कराड पालिकेच्या सभेत आमदार निधीवरून राडा झालाय। घनकचऱ्याच्या पोस्टर्सने सभागृहात लक्ष वेधलेत। सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये मात्र खडाजंगी झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला। कराड पालिकेच्या सभेमध्ये आमदार निधीवरून हा राडा झालाय। घनकचऱ्याच्या पोस्टर्सने सभागृहामध्ये लक्ष वेधलंय। सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी की या शहराच्या विकासासाठी जे जे कोणी निधी आणले त्यांचं स्वागतच आहे आणि गावाच्या विकासासाठी हे पैसे येत असतात आणि निश्चितपणे आमदार साहेबांनी सुद्धा जो निधी आणला त्याच्याबद्दल त्यांचे आमचं स्वागत आहे। थोडीशी असं मला वाटतं गफलत होत्या काही पावसाळा असेल आचारसंहिता असेल यामुळे थांबल्या कोणी थांबवणं असा काही विषय यामध्ये नाही। आमदार साहेबांचा निधी टाळणे म्हणजे राजकीय द्वेष आहे। हा कोणता राग काढताय तर कशासाठी काढताय ते काही कळत नाही, पण शहराचं नुकसान होतंय ना, हे योग्य नाही। आम्ही कोणत्याही मार्गाने लढू आणि त्याचा कसा विनियोग करायचा हे आम्ही बघू। असा आम्ही शहराचा विकास थांबवून देणार नाही। सुपीक शेती वाचवण्यासाठी आमरण उपोषण तीव्र करण्यात आलं। एमआयडीसी रद्द झाल्याशिवाय माघार नाही। सैनिक टाकळी गावातील ग्रामस्थांनी आता हा निर्धार केलाय। मुसळधार पावसात ही आंदोलक अन्न पाण्याविना आंदोलन करत असताना प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करावी अशी मागणी करत आजही दखल न घेतल्यास उद्या थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। सुपीक शेती वाचवण्यासाठी आमरण उपोषण तीव्र करण्यात आलं। नालासोपारा पूर्वेतील प्रभाग क्रमांक 16 मधील फलकाची सर्वत्र चर्चा आहे। प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक पाहिलेत का या बॅनरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे। रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने नागरिकांची मात्र त्या ठिकाणी फलकबाजी पाहायला मिळाली। हा सवाल आता उपस्थित करण्यात आला। प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक आपण पाहिलेत का अशा प्रकारचा बॅनर सध्या नालासोपारा मध्ये पाहायला मिळतोय आणि या बॅनरची आता सर्वत्र चर्चा आहे। मी योगेश सिंग यांना एकदा भेटलो, त्यांना मी सांगितलं की बाबा असा असा विषय आहे आणि प्रत्येक ठिकाणी जे खड्डे झालेले आपण त्याबाबत काहीतरी आपण करावं म्हणून उपाययोजना। तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी करतो आणि त्यांनी मग त्यांचा मला कार्ड दिला आणि फोन नंबर दिला। फोन नंबर दिल्यानंतर मग मी त्यांना इकडच्या खड्ड्यांचे फोटो काढून मी त्यांना पाठवल्यानंतर पण साहेब मग त्यानंतर काहीच कारवाई त्याच्यावर करण्यात आली नाही। बॅनरवर फक्त एवढंच लिहिलं होतं प्रभाग क्रमांक 16 मधील नगरसेवक यांना आपण पाहिलेत काय, याच्या व्यतिरिक्त आमचं त्याच्यावर असं कोणावरही काय पण असं सांगण्यासारखं नाही त्याच्यामध्ये। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग समिती सभापती पदाच्या 5 जागा या बिनविरोध झाल्यात। उर्वरित 4 प्रभागात गुरुवारी मतदान होते। उर्वरित 4 प्रभागामध्ये एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत। काही प्रभागात तिरंगी लढत सुद्धा पाहायला मिळाली। उर्वरित 4 प्रभागात एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल आहेत। उर्वरित 4 प्रभागामध्ये या संदर्भात गुरुवारी मतदान होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।